गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं। या पावसामुळे काढणीला आलेला उन्हाळी भात, भुईमूग आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय। कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार अवकाळी पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 579 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे सध्या सुरू आहेत। 31 मेपर्यंत हे पंचनामे पूर्ण होतील अशी माहितीही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे। पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा एकत्रित अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। करवीर तालुक्यातील 100 हेक्टर क्षेत्रावरील भुईमूग, भात आणि सूर्यफूल पिकांचं नुकसान झालंय। कागल तालुक्यातील 3.25 हेक्टर क्षेत्रावरील केळी, आंबासह भाजीपाल्याचं नुकसान झालंय। राधानगरी तालुक्यात 22 हेक्टरवरील भुईमूग आणि ऊस शेती त्याचबरोबर भात पिकाला फटका बसलाय। गगनबावडा तालुक्यातील 30 हेक्टर क्षेत्रावरील भुईमूग, भात, सूर्यफूल, मका या पिकांचं नुकसान झालंय। मान्सूनपूर्व पावसामुळे पन्हाळा तालुक्यातील तब्बल 129 हेक्टर क्षेत्रावरील ऊस, भुईमूग, भाजीपाला, मका, सूर्यफूल पिकांचं नुकसान झालंय। शाहूवाडी तालुक्यातील 153 हेक्टर क्षेत्रावरील आंबा, मका, सूर्यफूल पिकांना पावसाचा फटका बसलाय। तर हातकणंगले तालुक्यातील 23 हेक्टर, शिरोळ तालुक्यातील 63 हेक्टर, गडहिंग्लज तालुक्यातील 5 हेक्टर, आजरा तालुक्यातील 7 हेक्टर, चंदगड तालुक्यातील 12 हेक्टर आणि भुदरगड तालुक्यातील 30 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय।